मित्रांनो, 1 मे 2026 रोजी आहे वैशाख पौर्णिमा. वैशाख शब्द ऐकताच वैशाख महिन्यातील वणवा आणि उन्हाळ्याच्या झळा आठवतात. मात्र या महिन्यातील येणारे सण मनाला शीतलता प्रदान करणारे आहेत. हिंदू पंचांगानुसार 1 मे 2026 रोजी वैशाख पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात या दिवसाला आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व असून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणूनही जगभर साजरा केला जातो. पंचांगानुसार पौर्णिमा तिथीची वेळ पुढील प्रमाणे आहे. पौर्णिमा तिथी प्रारंभ 30 एप्रिल 2026 रोजी रात्री 9:12 सुरू होत आहे आणि पौर्णिमा तिथी 1 मे 2026 रोजी रात्री 10:52 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार वैशाख पौर्णिमा 1 मे 2026 रोजी शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. आता आपण या पौर्णिमेचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया. पहिलं धार्मिक महत्त्व म्हणजे या दिवशी आहे बुद्ध पौर्णिमा. म्हणजेच या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला, त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण या तिन्ही घटना झाल्या होत्या, म्हणून याला त्रिवार पवित्र दिवस मानला जातो. दुसरं धार्मिक महत्त्व म्हणजे या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केली जाते. त्यांना पिवळी फळे, फुले आणि तुळशीची पाने अर्पण केली जातात. असं करणं शुभ मानलं जातं. तसेच विष्णू मंत्र म्हणणे, विष्णू सहस्रनाम वाचणे किंवा ऐकणे हे लाभकारी असते. तिसरं धार्मिक महत्त्व म्हणजे स्नान करणे. वैशाख पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. असे केल्यास पाप नष्ट होते आणि पवित्र नद्यांचा आशीर्वाद मिळतो. चौथं धार्मिक महत्त्व म्हणजे सत्यविनायक व्रत. काही ठिकाणी या पौर्णिमेला सत्यविनायक पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते. आता आपण या पवित्र वैशाख महिन्याचा लाभ कसा घ्यावा आणि त्यासाठी काय करावे हे बघूया. प्रथम, सकाळी लवकर उठून शक्य झाल्यास पवित्र नदीत किंवा घरातच पाण्यात थोडेसे गंगाजल टाकून स्नान करावे. दुसरा उपाय, स्नानानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे, दिवसाची सुरुवात करावी. तिसरा उपाय, या दिवशी शुक्रवार असल्याने माता लक्ष्मीची पूजा आराधना करावी. 108 वेळा लक्ष्मी मंत्र म्हणावे, श्रीसूक्ताचं पठण करावं. चौथा उपाय, काही लोक दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करतात. असे केल्याने धनधान्याची वृद्धी होते, सुखशांती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्ती होते. पाचवा उपाय, पौर्णिमेला भगवान श्रीहरी विष्णूची पूजा आराधना मंत्र जाप केल्याने इच्छापूर्ती होते, धनप्राप्ती होते. सहावा उपाय, रात्री चंद्र उगवल्यानंतर चंद्राला दूध आणि पाणी मिसळून अर्घ्य द्यावे. त्यामुळे मनाला शांती मिळते आणि कुंडलीतील चंद्रदोष दूर होण्यास मदत होते. सातवा उपाय, पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या उजेडात थोडा वेळ बसणे किंवा ध्यान करणे आरोग्यासाठी चांगले असते. आठवा उपाय, वैशाख पौर्णिमेला जलदानाचे मोठे महत्त्व आहे. एखाद्या गरजूला जलदान करावे, जमल्यास अन्नदानही करावे. आता आपण बघूया पौर्णिमेच्या दिवशी काय करू नये. पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी टाळणे शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार हितकारक मानले जाते. या दिवशी पुढील गोष्टी अजिबात करू नये किंवा टाळाव्यात. पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी तामसी आहार शक्यतो टाळावा. म्हणजेच काय तर या दिवशी मांसाहार करणे, मद्यपान करणे, कांदा लसूण खाणे यासारखे पदार्थ अजिबात खाऊ नका. पूर्णपणे सात्विक आहार घ्यावा. दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रभाव मनावर जास्त असतो, त्यामुळे भावना अनावर होऊ शकतात. त्यामुळे कोणाशीही भांडण करू नये, वादविवाद करणे टाळावे आणि या दिवशी शक्यतो कुणालाही अपशब्द बोलू नये. तिसरी गोष्ट म्हणजे या दिवशी घर पूर्णपणे अस्वच्छ अजिबात ठेवू नये. विशेषतः संध्याकाळी उंबरठ्यावर कचरा असू नये, कारण पौर्णिमेला लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते. चौथी गोष्ट, शास्त्रात पौर्णिमेच्या दिवशी केस कापणे, नखे कापणे किंवा दाढी करणे या गोष्टी वर्जित मानल्या आहेत, म्हणजे या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत. पाचवी गोष्ट म्हणजे या दिवशी कळत नकळत कोणत्याही जीवाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. सहावी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पौर्णिमेचा दिवस देवाच्या उपासनेचा असल्याने या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करणे योग्य मानले जाते. सातवी गोष्ट म्हणजे या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलणे किंवा खोटे बोलणे, कोणाला फसवणे या गोष्टी शक्यतो टाळाव्यात, कारण या दिवशी केलेल्या कर्माचे फळ अधिक पटीने मिळते असे म्हणतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या व्हिडिओची वाट बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.